नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 2 वरती आणि 1 वरती आणि 1 मधलं दुसरं प्रकरण वर्ग समीकरण आहे, त्याच्यामधला हॉट्स प्रश्न आहे। तसा हॉट्स प्रश्न क्रमांक 20 आहे मित्रांनो। या अगोदर आपण 19 हॉट्स प्रश्न बघितले, ज्याच्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणातले हॉट्स प्रश्न आहेत आणि हळूहळू आपण संपूर्ण सिलेबसवरचे इम्पॉर्टंट हॉट्स प्रश्न जे आहेत ते या सिरीज मध्ये कव्हर करणार आहोत। हा 20वा प्रश्न आहे। या अगोदर आपण 19 प्रश्न बघितलेत। अगोदरचे जर प्रश्न तुम्ही नसतील बघितले तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी आधीच्या सगळ्या हॉट्स प्रश्नांची लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट, आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली, त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा। आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट, आपला एक ॲप आपण क्रिएट केलेला आहे, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीचा ॲप। प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही तो ॲप जो आहे तो डाउनलोड करू शकता आणि ॲपवरती तुम्हाला शिकता येईल। तुमच्यासाठी काही कोर्स बनवलेले आहेत, खूप कमी रकमेमध्ये कमी चार्जेसमध्ये काही कोर्स बनवलेत। गणिताचा स्पेशल कोर्स बनवला, तो एकदा बघून घ्या। तर बघा मित्रांनो, प्रश्न काय, एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर जाऊन परत त्या जागी येण्यास 8 तास लागतात। बोटीचा संथ पाण्यातील वेग ताशी 12 किलोमीटर असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा। बघा या ठिकाणी आपल्याला नदीच्या प्रवाहाचा वेग विचारला, मग इथे लिहायचं नदीच्या प्रवाहाचा वेग। नदीच्या प्रवाहाचा वेग आपल्याला काढायचा आहे ना, मग तो नदीच्या प्रवाहाचा वेग बरोबर x किलोमीटर प्रति तास आपण मानू। हा बाबा नदीच्या प्रवाहाचा वेग आहे x किलोमीटर प्रति तास, तो आपल्याला काढायचा आहे। आता इथं मुद्दा नेमका काय की नदीच्या एका नदीत, समजा तर ही नदी आपल्याकडे अशा प्रकारे आहे आणि ही समजा एक बोट आहे अशा प्रकारे, ओके। आता ही जी बोट आहे ती जाऊन परत त्या बोटीला यायचं आहे, बोटीला जायचं आहे आणि जाऊन परत त्या बोटीला इथं रिटर्न पण यायचं आहे, बरोबर। आता हे जे काही अंतर आहे, ही बोट रिटर्न यायचे, हे जे अंतर आहे इथून समजा इथपर्यंत ती जाणार आहे, हे अंतर आहे 36 किलोमीटर, ओके। टोटल अंतर 36 किलोमीटर आहे। तर जायचं आहे आणि परत यायचं। एक तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, इथं काय दिलंय, बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर जाऊन परत यायचं। आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणार म्हणजे समोरून प्रवाह येतोय, त्यावेळेस ती जाणार आहे आणि नंतर परत यायचं आहे। परत येताना ती प्रवाहाच्या दिशेने येताना, ज्या दिशेने पाणी येतंय त्याच दिशेने ती बोट येणार आहे। आता इथे एक प्रश्न लक्षात घ्या, समजा बोट अशी चाललेली आहे इथून A to B पर्यंत आणि समोरून पाण्याचा वेग येतोय, प्रवाह येतोय। आता बोटीचा स्पीड जर 10 असेल आणि पाण्याचा जर स्पीड समोरून येणारा 2 असेल, तर ही 10च्या स्पीडने चालली असेल, पण पाणी 2च्या स्पीडने मागे ढकलत राहणार। म्हणजे या बोटीचा वेग काय होणार, कमी होत जाणार आहे, म्हणजे 2 ने कमी होणार। म्हणजे जो 10 किलोमीटर प्रति तास होता तो 2 ने कमी झाला, म्हणजे 8 किलोमीटर प्रति तासच झाला, ओके। आणि जर का येताना रिटर्न येताना ती प्रवाहाच्या दिशेने येणार आहे, म्हणजे तिचा स्पीड आहे 10चा आणि पाण्याचा आहे 2चा, म्हणजे ती 10च्या स्पीडने पुढे चालले आणि पाणी पण 2च्या स्पीडने तिला पुढे ढकलते, म्हणजे 10 अधिक 2 होणार आहे। म्हणजे बोट असेल किंवा कुठली गाडी असेल, काही असेल, बोट असेल, नाव असेल, तर ती प्रवाहाच्या दिशेने जात असताना तिचा स्पीड वाढतो आणि विरुद्ध दिशेने जात असताना स्पीड कमी होतो। त्या अनुषंगाने आपण इथं तो तिचा जो वेग आहे तो आपण काढूयात। आता इथं पाण्याचा जो वेग आहे, पाण्याचा वेग म्हणजे बोटीचा संथ पाण्यातील वेग, बरं का, बोटीचा संथ पाण्यातील वेग, या ठिकाणी बोटीचा संथ पाण्यातील वेग, संथ पाण्यातील वेग जो आहे तो किती बाबा आपल्याला दिलाय, 12 किलोमीटर प्रति तास। 12 किलोमीटर प्रति तास बोटीचा संथ पाण्यातला वेग। आता याच्यामध्ये 2 गोष्टी, एक तर संथ पाण्यातला वेग म्हणजे पाणी अजिबात प्रवाहामध्ये नसताना पाणी एका जागेवर स्थिर असेल तर तो वेग आहे। मग आता आपल्याला इथं 2 वेग या प्रकारच्या गणितात काढावे लागतात। पहिली गोष्ट प्रवाहाच्या दिशेने वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग। मग आता इथं मी फक्त प्रवाहाच्या दिशेने लिहितो, तुम्ही परीक्षेला लिहायचं बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग। मग इथं आपण लिहू प्रवाहाच्या दिशेने वेग, ओके। आणि दुसरं आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग, मी लिहिलं, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग, जागा कमी आहे म्हणून दिशेने वेग, असे 2 वेग आपल्याला या ठिकाणी काढायचे। बघा आता बोटीचा जो संथ पाण्यातला वेग आहे, प्रवाहाचा वेग x किलोमीटर आहे आणि बोटीचा जो वेग आहे तो 12 किलोमीटर, बोटीचा वेग 12 किलोमीटर प्रति तास आहे, बरोबर। आता विषय काय होता, प्रवाहाच्या दिशेने बोट ज्या दिशेने चालले, प्रवाह आणि बोट एकाच दिशेने, तर बोटीचा वेग काय होणार, ॲड होणार, प्लस होणार, अधिक x, म्हणजे काय होणार, इथं जो बोटीचा वेग आहे 12 अधिक प्रवाहाचा पण वेग ॲड होणार आणि ते 12 अधिक x किलोमीटर प्रति तास होणार, किलोमीटर प्रति तास। हा झाला प्रवाहाच्या दिशेने वेग। आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हटलं, बोटीचा वेग 12 किलोमीटर प्रति तास होता,
आणि प्रवाहाचा जो वेग आहे या ठिकाणी काय सांगितलं x किलोमीटर प्रति तास. आपल्याला प्रवाहाचा वेग काढायचा आहे. प्रवाहाचा वेग x किलोमीटर प्रति तास. गाडी चालले 12च्या स्पीडने बोट, परंतु प्रवाह तिला काय करतो मागे ढकलतोय, स्पीड कमी करतोय x किलोमीटर प्रति आवरने. मग तो 12 वजा x झाला. ओके, किलोमीटर प्रति तास, किलोमीटर प्रति तास. या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ओके, तर आता इथं झालं, एवढं तुमच्या लक्षात आलं असेल सीन हा काय आहे, की ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एवढ्या गोष्टी आले की संपला विषय. पहिली गोष्ट आपल्याला काय विचारलं की प्रवाहाचा वेग काढायचा आहे. प्रवाहाचा वेग x किलोमीटर प्रति तास. बोटीचा संत पाण्यातला जो वेग आहे तो 12 किलोमीटर प्रति तास. आता प्रवाहाच्या दिशेने वेग किती होणार आहे? बोटीचा वेग आहे 12, प्रवाहाचा आहे x. मग प्रवाहाच्या दिशेने 12 अधिक x आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 12 वजा x. एवढी गोष्टी. आता बघा, आता दोन गोष्टी आल्या. एक आला वेग आला. ओके, वेग आणि नंतर हे जे अंतर आहे, अंतर आपल्याकडे किती 36 किलोमीटर आहे. आता बोटीला जायचं आहे 36 किलोमीटर जायचं आहे आणि 36 किलोमीटरच परत यायचं आहे. याच्याकडे नीट लक्षात घ्या. ए पासून बी पर्यंत जायचं आहे 36 किलोमीटर. ओके, आता ए पासून बी पर्यंत जायला किती वेळ लागणार आहे, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायला किती वेळ लागणार आहे आणि प्रवाहाच्या दिशेने परत यायला किती वेळ लागणार आहे. हा दोन्ही वेळ मिळून 8 तास आहे. प्रत्येकला 8 तास लागतात. दोन्ही वेळ 8 तास. मग आपण काय करू, बोटीला प्रवाहाच्या दिशेने जाण्यास किती वेळ लागतो आणि प्रवाहाच्या दिशेने विरुद्ध दिशेने परत येण्यास लागणारा वेळ. बरं का, इथं काय सांगितलं, बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन, म्हणजे जायचं विरुद्ध दिशेने, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास किती वेळ लागणार आहे 36 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी, आणि प्रवाहाच्या दिशेने परत येण्यास किती वेळ लागणार आहे. या दोन्ही वेळांची बेरीज 8 तास. मग आता वेळेचा जर विचार केला तर वेळ बरोबर काय असते, अंतर भागिले वेग. वेळ बरोबर अंतर भागिले वेग हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. मग आपण काय करू, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा पहिला विचार करू की बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ. बरं का, बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर अंतर, 36 किलोमीटर अंतर पार पारण्यासाठी लागणारा वेळ, पार करण्यास लागणारा वेळ पार करण्यास लागणारा वेळ. मी वेळ लिहिला फक्त कारण जागा कमी आहे. किती वेळ लागणार, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर किती 36 किलोमीटर आहे भागिले वेग किती, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 12 वजा x तास, 12 वजा x तास एवढा टाइम लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने झालं. आता प्रवाहाच्या दिशेने वेळ आपण काढू. दिशेने वेळ फक्त मी लिहितो शॉर्टकटमध्ये, दिशेने वेळ. बरं का, दिशेने वेळ, प्रवाहाच्या दिशेने 36 किलोमीटर अंतर पार करण्यास लागणारा वेळ. बरोबर, स्पीड किती, आता बघा, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर किती 36 किलोमीटर आहे भागिले वेग किती आहे बाबा, प्रवाहाच्या दिशेने वेग किती 12 अधिक x. प्रवाहाच्या दिशेने 12 अधिक x तास. आता हे दोन्ही तास मिळून 8 तास होतात, म्हणजे जाऊन परत यायचे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास लागणारा वेळ 36 भागिले 12 वजा x आणि प्रवाहाच्या दिशेने येण्यास लागणारा वेळ 36 भागिले 12 अधिक x. ओके, असा आला. आता जाऊन परत यायला पूर्ण वेळ लागतो 8 तास, म्हणजे हा वेळ अधिक हा वेळ बरोबर 8 तास. मग इथे लिहू, दिलेल्या अटीनुसार आपण काय करू, इथं दोघांची बेरीज किती येणार आहे, 8 तास येणार आहे. मग 36 भागिले 12 वजा x अधिक त्याच्यानंतर 36 भागिले 12 अधिक x बरोबर 8 तास. बरं, आता या दोघांमधून 36 कॉमन काढू आणि आतमध्ये राहतील 1/12 वजा x आणि अधिक 1/12 अधिक x. ठीक आहे, बरोबर 8. ओके, आता या ठिकाणी काम करायचं तिरकस गुणाकार. या दोघांचा गुणाकार आपण करू. 36 आणि कंसात 12 अधिक x. ओके, आणि अधिक 12 वजा 1 गुणिले 1 12 वजा x भागिले इथे या दोघांचा गुणाकार 12 वजा x 12 अधिक x म्हणजे a वर्ग वजा b वर्ग म्हणजे 12चा वर्ग 144 वजा x चा वर्ग x वर्ग. हे सूत्र आहे. a अधिक b a वजा b म्हणजे a वर्ग वजा b वर्गचं हे सूत्र आहे. मग बरोबर 8. बरोबर किती 8. आता या ठिकाणी हा x काय होईल, कट होऊन जाईल. मग इथे किती राहतील 36 गुणिले 12 अधिक 12 24 आणि भागिले 144 वजा x चा वर्ग बरोबर 8. आता हे भागिले पलीकडे गेले गुणिले, मग आपल्याकडे काय राहतील बाबा, गुणिले राहतील. म्हणजे कसं 36 गुणिले आपण काय करू 24च लिहू.
बरोबर 8 गुणिले 144 वजा x चा वर्ग. आता 8 गुणिले इकडे आले भागिले, मग इथं लिहा 36 गुणिले 24 भागिले 8 बरोबर 144 वजा x चा वर्ग. 8 1 8 8 त्रिक 24 झाले, 36 त्रिक 108, 108 बरोबर 144 वजा x चा वर्ग. वजा x चा वर्ग इकडे आला अधिक x चा वर्ग बरोबर 144 आपल्या जागेवर 108 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 108. मग आता x चा वर्ग बरोबर 144 मधून 108 गेले 36 राहिले, x चा वर्ग 36, मग x बरोबर किती 36 चं वर्गमूळ 6 अधिक वजा 6 येतं, पण x बरोबर 6 घेणार. म्हणून नदीच्या प्रवाहाचा वेग x आहे, x किलोमीटर प्रति तास आहे, म्हणजे x ची किंमत 6 आहे, म्हणजे 6 किलोमीटर प्रति तास हे आपलं उत्तर. नदीच्या प्रवाहाचा वेग 6 किलोमीटर प्रति तास. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो. हा हॉट प्रश्न आहे आणि यावर्षी बोर्डाच्या परीक्षेला येण्याची शक्यता आहे. वेळ, वेग आणि अंतर या कन्सेप्टवर आधारित प्रश्न बोर्ड परीक्षेला येत राहतात, त्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा होता. ओके, हा झाला 20 नंबरचा प्रश्न. लवकरच याच्यानंतर आपण पुढचा जो 21 नंबरचा हॉट्स प्रश्न आहे तो आपण बघूयात. परंतु तो प्रश्न, ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.